तर मित्रांनो आपण जाणार आहोत आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे. खेळणारे संघ आपण पाहणार आहोत बंदरा मारुती खाल्लेर आणि स्वयंभू पायगाव. तर नक्कीच सामना सुरू होण्यापूर्वी नक्कीच समालोचन कक्षामध्ये सुद्धा परिवर्तन होणार आहे आणि नक्कीच या सामन्याची धमाल करण्यासाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाल सर. वेलकम. धन्यवाद योगेश पाटील. मित्रांनो, या स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे निश्चितच मॅन ऑफ द सिरीज चे जे आकर्षक ट्रॉफी आहे ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे कैलास श्री रामदास सत्मानंद जोशी यांच्या स्मरणार्थ विद्यमान सरपंच मोरारी बाबू पाटील यांच्याकडून या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ची आकर्षक ट्रॉफी आम्हाला लाभलेलं आहे कैलास श्री आतराम राजाराम इताडकर यांच्या स्मरणार्थ मोरारी बाबू पाटील विद्यमान सरपंच यांच्याकडून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ची आकर्षक ट्रॉफी आम्हाला लाभलेला आहे कैलास श्री दिलीप रघुनाथ उमराटकर यांच्या स्मरणार्थ सन्मान्य मोरारी बाबू पाटील यांच्याकडून. त्यानंतर आम्हाला प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक अनुक्रमे पिंपळा संघाने कुठेही जायचं आहे कारण यानंतर विजेते संघाशी आपल्याला लढत द्यायची आहे. जय मसोबा पिंपळा संघ नायक आपण कुठेही जायचं नाही. आम्हाला प्रथम पारितोषिक कैलासवासी प्रभाकर विष्णू पाटील, द्वितीय पारितोषिक कैलासवासी कालेराम पुंडलिक म्हात्रे आणि तृतीय पारितोषिक कैलासवासी सूर्यकांत सोमार मडवी यांच्या स्मरणार्थ विद्यमान सरपंच मोरारी बाबू पाटील यांच्याकडून लाभलेलं आहे. आम्हाला ज्या सामन्यावरच्या आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आपण पाहतोय त्याही लाभलेल्या आहेत. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते सन्मान्य मोरारी बाबू पाटील यांचा पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. मित्रांनो, आज या स्पर्धेचा हा सलग चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामधील बिग मॅच एक मोठा सामना आपण पाहणार आहोत. स्वयंभू पायगाव विरुद्ध बंद्रावती काल्हेर एका बाजूला नंदन पाटील सुनील पाटील तर दुसऱ्या बाजूला दीपक मडवी जितू गवली. एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळालेला. नंदन पाटील सध्या ग्रामीण क्रिकेटमध्ये नंबर 1 वर रँक करत आहे फलंदाजांच्या लिस्टमध्ये. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या होम ग्राउंडवर. कारण जवन पाटील चषकामधील मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी या खेळाडूंनी केली होती. एक तर ट्रॉफी पाडघ्यामध्ये एक अनोखा विक्रम या फलंदाजाने नोंदवला होता. सिटी आणि ग्रामीण पूलमध्ये पहिलं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम या फलंदाजाने केला होता आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ठरला होता नंदन पाटील. यंदाच्या अंगामध्ये नंबर 1 वर रँक करतोय. कशा प्रकारे आपल्या होम ग्राउंडवर फलंदाजी करेल याचा निश्चित उत्सुकता असेल प्रेक्षकांना आपल्या पाठीराख्यांना. समोरील संघ आपण पाहतोय पायगाव संघ स्वयंभू पायगाव ज्यामध्ये दीपक मडवी हार्ट ऑफ भिवंडी रिव्हर्स फटका खेळण्यासाठी एक माहिर फलंदाज समोरला जातोय. त्यानंतर आक्रमक फलंदाज जितू गवली हाही तिथे मौजूद आहे. दीपक मडवी याने गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये याच ग्राउंडवर आपलं पदार्पण केलं होतं ग्रामीण क्रिकेटमध्ये. पहिल्याच सामन्यामध्ये वडोनगर या संघाविरुद्ध 33 धावांची खेळी करून मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्डही पटकावलं होतं. पाहूया दीपक मडवी या ग्राउंडवर आज कशा प्रकारे प्रदर्शन करतोय. तर सालमीजोडी मैदानात आपण पाहतोय नंदन पाटील आणि त्याच्या समवेत रोशन आणि नंदन ही सालमीजोडी मैदानात बंद्रावती काल्हेर या संघाकडून. बंद्रावती काल्हेर विरुद्ध स्वयंभू पायगाव या दोन संघामधील सामना. स्वयंभू पायगाव संघाच्या संघानेकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि आपल्या घरच्या मैदानावर बंद्रावती काल्हेर या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मदत केलेली आहे. बंद्रावती काल्हेर आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2018 मध्ये सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम या स्पर्धेचा हा सलग चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामधील दुसरा सामना बंद्रावती काल्हेर विरुद्ध स्वयंभू पायगाव या दोन बलाढ्य संघामध्ये. यानंतर मित्रांनो या सामन्यामधील विजेता संघाशी लढत देण्यास तयार होणार आहे. पहिल्या सामन्यामधील विजेता संघ जय मसोबा पिंपलास. तर सलामीजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय स्ट्रायकर फलंदाज नंदन पाटील आणि त्याच्या समवेत रोशन. गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी करंदरांनी चेंडू सोपवलेला आहे.
चंदन याच्या हातामध्ये. स्ट्रायकर फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय स्वयंभू पायगाव संघाकडून. दोन क्षेत्ररक्षक ऑलफिल्ड मध्ये पहिलं पॉवर प्ले षटक आहे. इतर सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कल मध्ये तैनात केलेले आहेत. पहिलं षटक पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज नंदन. बॅकफूट जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पहिल्याच चेंडूची निर्धावने समाप्ती होते. चंदन टू नंदन. चंदन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पंच केलेल्या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू होतो डीप पॉइंट कडे. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने नंदन पाटील स्वतःच संघाचं अकाउंट ओपन करतोय. हे आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये. बॅकफूट जाऊन चेंडूला पंच केलं होतं. पॉइंटच्या डोक्यावरून एक संधी होती मात्र अशक्य झेल होता. सीमारेषा लगत चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करून स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज नंदन याने. यंदाच्या अंगामध्ये 2 अर्धशतके नंदन पाटील याच्या नावे आहेत. पवन केने आणि नंदन पाटील 2 असे फलंदाज आपण पाहतोय ज्यांच्या नावे प्रत्येकी 2-2 अर्धशतके आहेत. यावेळी मात्र बॅटचे गलीमधून चेंडू थर्डमॅन रिजनला जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. मिडल ऑफ द बॅट यावेळी चेंडू घेता लावता फलंदाज नंदन यास. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. बॅकफूट जाऊन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटच्या मधोमध यावेळी चेंडू घेता आला नव्हता. 1 धाव पूर्ण. एका धावीने धावसंख्या लूज पडू शकते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 3. नवीन फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला आता मात्र रोशन. सामना करेल गोलंदाज चंदन याचा. यावेळी इनफिल्डच्या वरून चेंडू मिड विकेटच्या वरून जातोय. डीप मिड विकेट मधून शिमा अशा पार चौकार. आणि चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. गेल्या वर्षी रोशन यांनी या मैदानावर या चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती 15 मध्ये कालेर या संघासाठी आणि चांगली सुरुवात या सामन्यामध्ये पाहतोय. यावेळी मात्र ऑफ साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिजन मधून गोळीच्या वेगाने चेंडू होतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण बघतोय. पहिला फटका ऑन साइडला आणि दुसरा फटका ऑफ साइडला. बॅक टू बॅक 2 चौकार फेस केलेला फलंदाज रोशन याने. यावेळी हो 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 अतिशय उत्कृष्ट फटका पॉइंट रिजन मधून चेंडू होतो पुन्हा एकदा. बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि चौकारांची हॅट्रिक करणारा आजच्या दिवसामधील पहिला फलंदाज रोशन. नितेश रोशन मात्र याच्या फलंदाजीचा रंग मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 चौकार फेस केलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी रोशन म्हात्रे करून आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून होते ते 15. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात आपण पाहतोय. सलामीर नंदन पाटील आणि रोशन म्हात्रे या जोडीकडून अतिशय उत्कृष्ट दणदणीत खणखणीत सुरुवात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. चंदन याचा खरपूस समाचार घेताना दोन्ही फलंदाज. पहिल्या षटके समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद धावसंख्या आपण पाहतोय 15 वरती कालेर संघाची आपल्या घरच्या मैदानावर 15. दुसरं षटकातील नसरी हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे कर्णधाराने आणि सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज नंदन पाटील. एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला एक महान ऑलराऊंडर तर दुसऱ्या बाजूला एक महान ऑलराऊंडर. यावेळी हो हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू हवेमध्ये आणि झेल सोडला जातोय. हा जीवदान निश्चितपणे माग न ठरू शकेल स्वयंभू पायगाव आहे संघाला. नंदन पाटील याला
अशा प्रकारे जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर नव्हे तर संघाच्या पायावर ढोंडा मारून घेतल्यासारखं आहे. कारण हा मोठा खेळाडू आहे नंदन पाटील. तोपर्यंत एक धाव पूर्ण एका धावेने धावसंख्या हलूच धावसंख्या 1 ने वाढून होते ते 16. स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळते. सच सोपा झेल मात्र सोडला गेलेला आहे. निश्चित गोलंदाज दीपक मडी थोडासा निराश आपल्या क्षेत्ररक्षकावर. दीपक सामना करेल यावेळी फलंदाज रोशन म्हात्रे. फिल्डमध्ये परिवर्तन केलं जातं कारण डावखोरी आणि उजव्या शैलीचा फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक मुंडेर यांकडून वळताना रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा पाहूया येस पूर्ण केल्या जातात. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. लेग बॅचचा इशारा होतोय. 3 धावा लेग बॅचच्या रूपाने आणि या 3 धावेने बंदरावती कालेर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 3 ने वाढून होते ते 19. चांगली सुरुवात आपण बघतोय बंदरावती कालेर या संघाची. जयन पाटील चषकाचा रनर्स संघ आहे बंदरावती कालेरा संघ. आपल्या होम ग्राउंडवर खेळताना घरचं मैदान आणि घरच्या मैदानावर अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते बंदरावती कालेर या संघाकडून. दीपक टू नंदन. यावेळी लेटकटचा फटका आपण पाहतोय. नाजूक फटका क्रिकेट मधील. 1 धाव पूर्ण दुसऱ्या दाखवण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने कालेर संघाची धावसंख्या 2 ने वाढून होते ती 21. नजाकत आपल्याला पाहायला मिळते. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर इथे केला गेला होता फलंदाज नंदन पाटील याच्याकडून. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. शांत डोक्याने फलंदाजी करताना नंदन. यावेळी एक मोठा फटका. चेंडू हवेत मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. ये रंग रंग लिया माँ भारती के वीर लालों ने. ये रंग रंग लिया माँ भारती के वीर लालों ने. नहीं घुल सकता है ता जिंदगी नदियां ना तालों में. मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. DJ Nitesh. ये वो रंग है जो जनक लली के मस्त. एक अतिशय उत्कृष्ट षटकार आपण पाहतोय. चेंडू बॅटला लागला होता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं होतं षटकाराचं. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि ये भी जाएगी साजन के घर. लली के मस्तक से आया है जिसे अंजना के लल्ला ने चोले में रंगाया है. मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. DJ Nitesh. दोन चेंडूवर 2 खणखणीत दणदणीत षटकार. नंदन पाटील याच्या बॅट मधून धावसंख्या वेगाने मुसंडीवरते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे ती 33. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज दीपक मडवी. अतिशय उत्कृष्ट चेंडूच्या हाताळणी. षटकाच्या समाप्तीचा बायचा इशारा होते. सॉरी. धावसंख्या सिंगल वाढून होते ती 34. चांगली धावसंख्या आपण पाहतोय आणि षटक संपण्याचा इशारा आलेला आहे. 2 षटकांची समाप्ती 2 षटकांची समाप्ती बंदरावती कालेर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. बिनबाद जिंदाबाद 34 धावा. अतिशय उत्कृष्ट सुरुवात आपण संदीप बागुल पाहतोय. बंदरावती कालेर संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय कारण या मैदानाचा चप्पा कानाकोपरा बंदरावती कालेर संघाच्या फलंदाजांना माहित आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा बंदरावती कालेर संघाने 2 षटकामध्ये उचललेला आहे. आणि खरोखर साहजिक असं आहे की प्रत्येक दिवस संध्याकाळी सकाळी असो प्रॅक्टिस करत असतात. म्हणून तू जसं म्हटलास की चप्पा काना कोपरा प्रत्येक त्या ठिकाणी त्यांना माहिती आहे आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय एक जबरदस्त धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्यांनी उभारलेली आहे. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 34. एक चांगला स्कोर चांगली धावसंख्या निश्चित स्वरूपात या ठिकाणी आकार घेत आहे धावसंख्या फलकावर. आता पाहूया अजूनही 2 षटकं शेष आहेत आणि बंद्रा मारुतीच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनातून एक उत्तम धावसंख्या निश्चित स्वरूपातच अपेक्षित असणार आहे. ज्या
एका टोकाकडनं नंदन एक चांगली फलंदाजीची धुरा सांभाळतोय आणि त्यालाच चांगली साथ देतोय रोशन. आपण पाहिलं पाचच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 2 षटकार आले, ते आपल्याला पाहायला मिळाले जवळजवळ नंदनच्या बॅटमधनं. अतिशय चांगली फलंदाजी त्याची आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो प्रत्येक गोलंदाजाची भंभेरी उडवत असतो. आता स्ट्राईकला आहे पुन्हा एकदा नंदन. एक तंत्रशुद्ध फटकेबाजी त्याच्याजवळ आहे. कोणत्या टप्प्यावर कसा फटका खेळायचा याचा अभ्यास परिपूर्ण त्याने केलेला आहे. बरेचसा सराव नेहमी करत असतो. यावेळी नितीन येतोय. पाहूया स्ट्राईकला सज्ज होतोय नंदन. यावेळी अप्रतिम फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण थर्ड मॅनला पाहायला मिळालं. खरोखरच त्या ठिकाणी आपण पाहिलं एक चांगला फटका. नक्कीच जर संदीप अगोल आपण रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता तिथे, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नव्हता. तरी एक धाव पूर्ण करतो फलंदाज नंदन. नंदनकडे ॲबिलिटी आहे. गवळी सर नेहमी पॉवर प्लेचा बादशाह म्हणून नंदन पाटीलला संबोधतात, तर सिद्दीक बाबे सर काले रत्न या फलंदाज संबोधतात. आणि मी ब्रॅडन मॅकलम भिवंडी न्यूझीलंडचा डॅशिंग फलंदाज, त्याची आठवण नेहमीच नंदन पाटीलाची फलंदाज पाहिल्यावर आपल्याला येते. आणि खरोखरच त्याच्याजवळ उत्तम कौशल्य आहे. पाहूया आता स्ट्राईकला सज्ज होतोय रोशन. डावकर त्याचा फलंदाज. यावेळी मात्र लोअर फुलटॉस होता, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आलेला नाहीये. निर्धाव चेंडू आणि असेच चेंडू या ठिकाणी निश्चित स्वरूपात करावे लागणार आहेत. जर धावसंख्यांना थांबवायचं असेल तर कुठेतरी डॉट चेंडू निश्चित स्वरूपात टाकावे लागणार आहेत. रोशन पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज होतोय आणि गोलंदाजीच्या मार्फत त्या ठिकाणी नितीन. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता आणि पाहू शकता आपण खरोखरच चेंडू आता जातोय फाईन लेगच्या दिशेने, परंतु चांगलं त्या ठिकाणी कव्हर केलं गेलं आणि निश्चित स्वरूपात 2 धावा त्या ठिकाणी करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, परंतु हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. जवळजवळ त्या ठिकाणी प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा होता रोशन याचा, आणि रोशन जवळ सुद्धा ती क्षमता आहे. जर बॅटच्या मधोमध जर आला तर निश्चित स्वरूपात चांगला फटका असू शकला असता. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर नितीन आणि स्ट्राईकला सज्ज होतोय रोशन. यावेळी मात्र ऑनराईज केलेला बराचसा वेळ हवे, टायमिंग जबरदस्त आणि हा सरळ चेंडू जातोय षटकारासाठी. अतिशय उत्कृष्ट फटका मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू बॅटला लागला, त्याच्यावर बोर म्हणले षटकारासाठी. डीजे अरबाज धन्यवाद. रोशनचा सुभाष आपण पाहिलं तर आवडता फटका आहे. जसं राहुल द्रविडचा जो आहे फ्लिक, प्रत्येक फलंदाजाचा एक वेगवेगळा अंदाज असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रॉबिन सिंग जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीचे फटके खेळायचा, आणि रोशन सुद्धा हा एक फेवरेट फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, खोदून काढतो हेलिकॉप्टर ड्राईव्ह. एकदम निश्चित स्वरूपात मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु जमेची गोष्ट सुभाष आपण पाहतोय की अजूनही कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. ही एक महत्वाची बाब. नक्कीच प्लस पॉइंट आहे. आणि तुमचा एखादा गडी बाद होत नाही तोपर्यंत तेव्हा तुमच्याकडे लायसन असते मोठे फटके खेळण्याचं. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा आता स्ट्राईकला त्या ठिकाणी असणार आहे नंदन. नंदन सुद्धा नेहमीच चोख कामगिरी करत असतो आपल्या संघासाठी. पुढे येऊन मारलाय, बॅटच्या मधोमध घेतलाय आणि या ठिकाणी पाहूया अप्रतिम फटका आणि हा षटकार. तो पत्ता करतो तो पत्ता करतो नक्कीच संदीप बघून पॉवरफुल लॉफ्टेड फटका आपण पाहिला होता नंदन पाटीलच्या बॅट मधून. ब्रँडेड फटका. नंदन पाटीलची ही तालुका क्रिकेटमध्ये ओळख आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाज, ज्याच्या नावे सिटी आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येक 2-2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा विक्रम आहे. एकमेव असा फलंदाज आपण पाहतोय ज्या फलंदाजाने सिटी क्रिकेटमध्ये 2 वेळा
6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकलेले आहेत आणि ओपन अर्थात सिटी क्रिकेटमध्ये आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येकी 2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकलेले आहेत. And definitely the score is now 50 and in 3 overs. Big total on the board and still last over is there. Is going to be there and for the last over there is G2 has brought into the attack and let's see what now G2 does for his team. But on strike there is Roshan. It's a good total on the board. 50 without losing any wicket. G2 on his bowling mark from under and this time reverse and oh my god! One bounce and that is boundary. Beautiful stroke from Roshan's bat. रोशन याची अतिशय उत्कृष्ट फलंदाजी लाईव्ह मध्ये आपण पाहतोय आणि कालेर संघाच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे कारण रोशन म्हात्रे फॉर्म मध्ये येतोय. अतिशय उत्कृष्ट फटका रिव्हर्स शॉटचा फटका पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे कुठलीच संधी नव्हती कारण पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा वर उभा होता आणि तिचा पुरेपूर फायदा. That was a magnificent stroke this time again, once again, but there is a beautiful comeback from G2. Well, G2 knows now where to bowl, and any bowler must know that after playing any stroke, he has to know that where to bowl, where to pitch the ball. Slower one attempted, but beautifully played exactly into the gap, and the ball is racing, and one another boundary there from Roshan's side. पासून नाही रे पासून पॉवरफुल फलंदाजी आपण पाहतोय रोशन म्हात्रे आणि नंदन पाटील या दोन्ही सलामी रन काढून आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावा जणू होत नाही तर धावा वाहत आहेत. 58 धावा धावपळीकडे झलकल्या गेलेल्या आहेत. Beautiful ball this time into the block hole and score is 58. Good total on the board. स्वयंभू पायगाव आणि जितू गवले याला समीर तांगडी खाडे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. Time in the air. Let's see what happens. That ball carried and he dropped that one. He gets alive. He's very lucky there. We have seen 2 catches have dropped. One of Nandan that was dropped and this time Roshan's catch dropped. नक्कीच कॅच विन द मॅच पकडा कॅच आणि जिंका मॅच क्रिकेटचं समीकरण मात्र हे समीकरण पायगाव संघाचे क्षेत्ररक्षक जणू काय आज विसरलेले आहेत. 2 झेल सोडलेले आहेत. नंदन पाटीलचा सर्वप्रथम झेल सोडला होता आणि नुकताच रोशन म्हात्रे यालाही जीवदान दिलेलं आहे. This is right and left hand combination and that's why we have seen the fielding is changing. This time on strike there is Nandan and for Nandan there are fielders are strict to the boundary line. This time in the air and there's a fielder. Let's see what happens and he has taken a beautiful catch. It's a soft dismissal. उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही फिरतीची बाधा झाली. So 59 runs on the board and the target has given of 60 run. It's a big total. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. 1 धावा धावपळीकडे झलकवल्या तर पंधरावती कालेर या संघाने आपल्या होम ग्राउंडवर प्रथम फलंदाजी करताना आणि तब्बल 60 धावांचं लक्ष ठेवलेलं स्वयंभू पायगाव संघासमोर. यानंतर या सामन्यामधील विजय संघ आणि पहिल्या सामन्यातील विजय संघ या 2 संघामध्ये आपण पाहणार आहोत. अर्थात पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा शोभा पिंपलास संघाने विजय संपादन केला होता वेताल कोपर संघाला पराभूची धूल चालली होती आणि हा दुसरा सामना आपण पाहतोय पंधरावती कालेर विरुद्ध स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये. मित्रांनो आज 29 डिसेंबर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंचा जन्मदिवस. आज 2 खेळाडूंचा जन्म झाला होता. 1949 मध्ये भारताचा विकेट किपर यष्टिरक्षक फलंदाज शाहिद किरमाने याचा जन्म झाला होता आणि आजच्या दिवशी 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाचा डॅसिंग फलंदाज डेव्हिड बुन याचाही जन्म झाला होता. आज पाकिस्तानचा सॅकलन मुस्ताक आणि ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉज यांचाही जन्मदिवस आहे. आजचा दिवस
2 फलंदाजांच्या आणि 1 गोलंदाजीचा नावे राहिला होता. कारण आजच्या दिवशी 1983 मध्ये भारताचा लिटिल मास्टर सुनील गावस्कर याने वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतक झळकावताना 236 धावांची एक मॅरेथॉन खेळली गेली होती. आणि आजच्या दिवशी 2017 मध्ये इंग्लंडचा कर्णधार ॲलिस्टर कुक याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 244 धावांची नाबाद इनिंग पेश केली होती. आजच्या दिवशी 1994 मध्ये ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्न याने टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि खरोखरच लॉर्ड्सच्या मैदानापासून ते गल्लीपर्यंत क्रिकेट खेळलं जातं. नात नातीपासून ते आजोबा आजींपर्यंत क्रिकेट पाहिलं जातं. म्हणजे हा क्रिकेट सुभाष असा आहे की हा बघून खेळून मजा लुटता येते. आणि तोच क्रिकेट आपण आज पाहतोय. हल्लीच्या जगामध्ये तालुक्यासारख्या लेवलला यूट्यूब आणि टेलिव्हिजन सेटवर आयोजन केलं जातं आणि एक आंतरराष्ट्रीय लूक देण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात या ठिकाणी केला जातोय. आणि दिवसेंदिवस या ठिकाणी क्रिकेटमध्ये आपण प्रगती पाहतोय. खरोखरच कॉमेंट्री बॉक्स असतो, समालोचन कक्ष आहे, मान्यवरांसाठी एक व्यवस्था केली जाते, पॅव्हेलियन आहे आणि एक स्टेडियम सुद्धा आहे. म्हणजे आपण काल्हेर गावाचं स्टेडियम जे पाहतोय, हल्ली तालुक्यामध्ये नंबर 1चं ग्राउंड. आणि प्रत्येकाची इच्छा असते की आम्ही या क्रिकेट मैदानावर खेळावं. या ठिकाणचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. एका टोकाला मुंडरा एंड आहे, बंद्रा मारुतीचं मंदिर आहे, उल्हास नदी आहे, अप्रतिम वातावरण आहे, गार्डन आहे, नाना नानी पार्क आहे. म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत या ठिकाणी येत आहेत, व्हिजिट देत असतात, भेट देत असतात. निश्चित आज वैशिष्ट्य या मैदानावरचं थंडेगार वारे सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत वाहताना. डिसेंबर महिना खरं तर गुलाबी थंडीचा महिना आणि गुलाबी क्रिकेट मित्रांनो आपण पाहतोय. आणि याच मैदानावर ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप ही पाहायला विसरू नका. केवनी स्पोर्ट्स केवनी आयोजित ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी BCI चॅम्पियन ट्रॉफी 7 जानेवारी ते 14 जानेवारी 2019 कमिंग सून ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप. निश्चित स्वरूपात चॅम्पियन्स ट्रॉफी. तर पहिलं षटक घेऊन येतोय दिलीप आणि या ठिकाणी स्ट्राईकला सज्ज होतोय दीपक. नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे जितू. खरं तर आता या ठिकाणी सुरुवात ही खूप खूप महत्वाची असणार आहे. कारण की 60 धावांचं लक्ष आहे आणि 60 धावांचा पिछा करत असताना या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. दिलीप त्या ठिकाणी सुरुवात करतोय आणि पाहूया या ठिकाणी कशी सुरुवात होते. 2 खेळाडू जे आहेत हे 38 सर्कटच्या आत आहेत, बाहेर आहेत आणि अन्य सगळे खेळाडू 38 सर्कल मध्ये आहेत. पाहूया. दिलीप एक उत्तम खेळाडू आहे, चांगली सुरुवात नेहमीच करत आलेला आहे. पाहूया या ठिकाणी दीपक सुद्धा तेवढाच नावाजलेला आणि चांगला खेळाडू आहे. षटकातला पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडूचा बॅकफुटवर जाऊन शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. पाहूया मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण येतोय आणि एकाच धावेत समाधान मानावं लागतंय. चांगला फटका होता परंतु एक धाव निश्चित स्वरूपात सुभाष श्री गणेशा होतोय आणि आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. नक्कीच कंट्रोल पुलचा फटका दीपक मडव्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. स्वयंभू पायगावसांचं गणित या सलामी जोडीवर अवलंबून असणार आहे. ज्याप्रमाणे रोशन म्हात्रे आणि नंदन पाटील यांनी सलामी दिली होती त्याचप्रमाणे सलामी द्यावी लागेल जितू गवळे आणि दीपक मडवी यांना. आणि दोघेही खेळाडूंजवळ एक चांगला अनुभव आहे. दीपक जितू हे दोघेही खेळाडू महत्वाचे आहेत. यावेळी मात्र अप्रतिम फटका बॅकफुटला जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धाव निश्चित स्वरूपात मिळेल. परंतु दिलीप याचा एक चांगला प्रयत्न आहे की पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि शिवाय मोठे फटके खेळून देत नाहीये बिलकुलही. एक चांगला टप्पा आहे. आपण त्याला बऱ्याचशा वेळी पाहिलेला आहे, चांगला परफॉर्मन्स केला आहे आणि जवळजवळ हॅट्रिक सुद्धा त्याने एकदा साधली होती. नक्कीच गेल्या वर्षी मापोली धमाकामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. पुढचा चेंडू दिलीप कडनं पाहूया दीपकसाठी. यावेळी मात्र अतिशय चांगला त्या ठिकाणी चेंडूची हाताळणी केली होती. अपील मात्र निश्चित स्वरूपात केलं होतं परंतु एक चांगलाच अपील करून दबावात आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रत्येक वेळी प्रत्येक गोलंदाजाचा असतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. दिलीप पाटील आपण फ्रंटलाईन गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज यंदाच्या टॉप 10 जे गोलंदाजांची यादी आतापर्यंत त्यामध्ये टॉप 10 मध्ये नंबर 10 वर रँक करत आहे दिलीप पाटील हा गोलंदाज. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी यंदाच्या हंगामध्ये आपण पाहिलेले दिलीप पाटील याच्याकडून. बिलकुल खरोखरच दिलीपचं कौतुक करायला हवं कारण की मागच्या वेळी आपण पाहिलं होतं त्याला इजा झाली होती हाताला आणि त्याचमुळे आपण त्याला बऱ्याचशा सामन्यामध्ये गोलंदाजी करताना पाहिलं नव्हतं. परंतु यावेळी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया आणि फलंदाज बाद. मोठा मासा या ठिकाणी गायला लागलेला आहे कारण की जितू सारखा फलंदाज या ठिकाणी बाद होणं खूप महत्वाचं आहे. डीजे
DJ Vaibhav in the mix. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचा परफॉर्मन्स ज्या विकेटची आवश्यकता होती कारण मोठा मासा घालायला लागलेला आहे. बडी मसली जाल में फसते हुई जितू गवळी त्याची काही ॲबिलिटी होती मोठे फटके खेळण्याची मात्र स्वस्तामध्ये बाद होऊन पॅडमध्ये परतलेला आहे. दिलीप पाटील यांनी आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. निश्चित स्वरूपात मोठं यश या ठिकाणी दिलीपला मिळालेलं आहे, त्याच्या पदरात पडलेला आहे आणि त्याचा तोच प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपण पाहिलं बॅटला चाटून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातोय आणि जितू या ठिकाणी बाद होतोय. आता या ठिकाणी नवीन फलंदाज आलेला आहे ज्याचं नाव आहे तेजस आणि तेजस कडनं या ठिकाणी खूप अपेक्षा असणार आहे. 60 धावांचा पिछा करत असताना सुरुवात खूप महत्वाची आहे. यावेळी मात्र अतिशय चांगला फटका परंतु तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण महेश त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण जसा चेंडू हातात मिळाला तसाच तो फेकला गेला आणि एक सुरटी धाव निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आता मात्र सुभाष या ठिकाणी एक 2 धावांनी बिलकुलही काही घडणार नाहीये. नक्कीच पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी खरं तर करायला हवी होती. मात्र कौतुक करावे लागेल एक्सपिरियन्स कंपनी जो सर्वात अनुभवी गोलंदाज 15 कालेर संघाचा त्याने आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावलेला आहे. आणि असं म्हटलं जातं अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅटच्या मधोमध घेतलेला आहे. चेंडू त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा खेळाडू नसताना आणि या ठिकाणी पाहूया एका टप्प्यावर चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 8. 1 बाद 8. चांगलं उत्तम षटक यशस्वी षटक या ठिकाणी दिलीप कडनं. नक्कीच शेवटचा चेंडू जर सोडला तर एक कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अनुभवी गोलंदाज दिलीप पाटील याच्याकडून एक मोहराही गारद केलेला आहे. जितू गवळी यासारखा मोठा फलंदाज डगआउटच्या आश्रयाला आपण पाहतोय. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय दिलीप पाटील यांनी. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 60 या लक्ष्याचा पाठला करताना स्वयंभू पायगाव संघाने आपल्या धावा जिंकल्या त्या 1 बाद 8. आमचे गुरुवारी मॅजिक व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांकडून या चषकासाठी स्पेशली स्वयंभू पायगाव संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑल द बेस्ट आलेल्या मात्र ऑल इज वेल पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत नाही. खरोखर संस्कृत मध्ये सुभाषित आहे की आशानाम मनुष्यनाम काशीच आश्चर्यम शृंखला आणि ती जी आशा आहे आता या ठिकाणी दीपक कडनं आहे. कारण की या ठिकाणी संघाला तारू शकतो, संघाला पुढे नेऊ शकतो, संघाला विजयाकडे नेऊ शकतो दीपक. आणि दीपकला एक चांगला उत्तम परफॉर्मन्स त्या ठिकाणी दाखवावा लागेल. कपिल भालेकर यांच्याकडून सुवर्ण संधी आलेल्या स्वयंभू पायगाव संघाने हा सामना जर जिंकला तर तुम्ही सांगाल त्या धाब्यावर संध्याकाळची मेजवानी. एक सुवर्ण संधी स्वयंभू पायगाव संघाला कपिल भालेकर यांच्याकडून मेजवानीची एक ऑफर आलेली आहे स्वयंभू पायगाव या संघासाठी. खरोखरच या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. नंदन मुंडोरा यांकडनं फुलटो चेंडू होता बॅटच्या मधोमध हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नाहीये. पाहूया त्या ठिकाणी आणि उत्तम झेल दुसरा हादरा या ठिकाणी बसतोय संघाला. DJ Vaibhav in the mix. क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये एक फरक राहिलेला आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं थोडासा खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला होता स्वयंभू पायगाव संघाला. मात्र इथे पूर्णपणे ढील दिली जात नाही प्रतिस्पर्धी संघाला. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ऑलफील्ड मध्ये आपण पाहतोय बद्रामती कालेर या संघाकडून. खरोखरच या ठिकाणी नंदनला आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलेला आहे. आणि या वर्षी सुद्धा आपण पाहिलं चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी एक अष्टपैलूच्या या खेळाडू या ठिकाणी पाहतोय. ऑलराऊंडरच्या भूमिकेत नंदन याला मुंडोरा यांकडनं पुन्हा एकदा सज्ज होतो आणि स्ट्राईकला आहे दीपक.
यावेळी मात्र बॅटच्या मधोमध घेतलेला आहे लॉंगॉनला खेळाडू तैनात आणि आपण टायमिंगच्या जोरावर पण पाहिलं एक अप्रतिम फटका षटकार. दीपक मडवी याला सुवर्ण संधी आणखीन एक षटकार जर फेस केला तर कपिल भालेकर यांच्याकडून 100 पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेलं आहे. सुवर्ण संधी आहे हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी याच्यासाठी. की प्लेअर आहे स्वयंभू पायगाव संघाचा विचार केला तर दीपक मडवी हा आणि पूर्णपणे डिफेंड असणार दीपक मडवी कशा प्रकारे फलंदाजी करतोय. दीपक खरोखरच एक नावाजलेला खेळाडू आहे. तंत्रशुद्ध फटके त्याच्या बॅटमधनं आपण बऱ्याचशा वेळी पाहिलेले आहेत आणि बऱ्याचशा वेळी सामन्यामध्ये आपण पाहिले आपल्या संघाला त्याने तारून नेलेला आहे. तारण हारचा रोल त्या ठिकाणी अदा केलेला आहे. अशीच फटकेबाजी निश्चित स्वरूपात दीपककडनं अपेक्षित आहे. नंदन पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुढून मारलेला आहे कार्पेटच्या साने चेंडू लॉंगॉनला त्या ठिकाणी महेश आहे पाहूया आणि दुसऱ्या धावे करता प्रयत्न या ठिकाणी पाहूया आणि फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. DJ Vaibhav in the mix. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र नितीन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर येतोय चंदन. दीपक मडवी अजूनही खेळपट्टीवर आहे. दीपक मडवी याने आतापर्यंत आपण पाहतोय एका षटकाराने चौकारी साह्याने 12 धावांचं योगदान दिलेलं आहे. दीपक मडवी या सुवर्ण संधी कपिल भालेकर यांच्याकडून जर एक षटकार ठोकता तर 100 पारितोषिक आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये आलेलं आहे. लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरोखरच धावचित स्वरूपात बाद झाला. यावेळी आपण पाहू शकता बॅटच्या मधोमध आणि अप्रतिम त्या ठिकाणी षटकार दीपकच्या बॅटमधनं. आणि दीपक मडवी याने कपिल भालेकर यांचं 100 पारितोषिक जिंकलेलं आहे. अतिशय दणदणीत खणखणीत षटकार दीपक मडवीच्या बॅट मधून निघाला. हा ब्रँडेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी आपल्या लाईव्ह मध्ये गेल्या वर्षीच्या अंगामध्ये याच ग्राउंडवर दीपक मडवी यांनी ग्रामीण क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 33 धावांची एक आकर्षक खेळी केली होती वडोनगर संघाविरुद्ध आणि पहिल्याच सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्डही पटकावला होता. पुन्हा एकदा दीपक मडवी याच्याकडे पूर्णपणे डिफेंड असणार आहे. 2 षटकार आतापर्यंत आपल्या इनिंग मध्ये पेश केले. एक चौकार आणि वैयक्तिक 18 धावसंख्येवर खेळतोय. खरोखरच दीपक नावाप्रमाणेच खेळतोय त्या ठिकाणी. पाहूया या ठिकाणी दीपक पुन्हा एकदा कशा पद्धतीने खेळी साकारतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नंदनकडनं दीपकसाठी. चांगल्या फॉर्मात असलेला सध्या दीपक त्याच्या बॅटमधनं 2 षटकार निश्चित स्वरूपात आपण पाहिलेले आहेत. यावेळी मात्र चांगला चेंडू आणि मात्र त्या ठिकाणी फलंदाज बाद. मोठा हादरा बसतोय. ज्या विकेटची आवश्यकता होती 15 मध्ये कालेर संघाला तो विकेट प्राप्त करून दिला नंदन पाटील याने आणि सुटकेचा निश्वास सकंदराने घेतला असेल कारण दीपक मडवी सारखा मोहरा आता मात्र गारद झालेला आहे. एक आशेची किरण होती ती आशेची किरण मावळलेली आहे दीपक मडवी ज्याने
बाद होण्यापूर्वी 19 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. आता मतं पूर्णपणे अडचणीत सापडलेला आहे तो स्वयंभू पायगाव संघ आणि फ्रंट फुटवर आपण बघतो भद्रावती कालेरा संघ. नंदन यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढला जातोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एका धावेने धावसंख्या लूज प्रोसेस धावसंख्या 1 ने वाढून होते ती 22 डबल 2. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती स्वयंभू पायगाव संघाची 4 बाद 22. दीपक मडवी ज्याने उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं 19 धावा. जितू गवळी याला काही खास करता आलं फक्त 1 धावाचं योगदान देऊन पॅव्हलमध्ये परतलं. तेजेश हा एका धावेवर बाद होऊन पॅव्हलमध्ये परतला आहे. नितीन हा दुरीदुरी त्या धावबाद झाला होता. कुठल्या धावांचं योगदान देता आलं नव्हतं. चंदन आणि समीर हे जोडे मैदानामध्ये आहे. 2 षटकांची समाप्ती तर धावसंख्या 4 बाद 22. 60 या लक्ष्याचा पाठला करताना बारा चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र डू ऑर डाय सिच्युएशन स्वयंभू पायगाव संघासाठी करूया मारो. मात्र पाठ निश्चितपणे जड आहे आपल्या घरच्या मैदानावर भद्रावती कालेरा या संघाचं. यानंतर सामना आपण मित्रांनो पाहणार आहोत जय मसोबा पिंपळाचा आणि या सामन्यामधील विजय संघ. या दोन संघामध्ये अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर जयदुर्गा सुरे विरुद्ध गावदेव पूर्ण आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना केवनी स्पोर्ट्स केवनी जयनू पाटील चषकाचा विजेता संघ विरुद्ध जय बजरंगा ढोंडा वडोली. हे आमचं आजचं शेड्यूल असणार आहे. सुनील पाटीलला गोलंदाजी मार्कवर येतोय. टेम्पल इन कडून सामना करेला फलंदाज समीर. दूरवर फलवलेले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये. यावेळी चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज चेंडू हवेमध्ये झेल सोडला गेलेला आहे. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या 2 ने वाढून होते ते 24. आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना सरपंच उपसरपंच चषक 2018 मधील पाहतोय. भद्रावती कालेर विरुद्ध स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आले गोलंदाज सुनील पाटील. सामनावीर फलंदाज समीर. यावेळी अप्रतिम चेंडूच्या हाताळणी बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू हाताळला होता गोलंदाज सुनील पाटील याने. पूर्णपणे पाड जड झालेले ते भद्रावती कालेर या संघाचं. कारण फलंदाजी आपण पाहतोय लौकिकाला साजेची फलंदाजी दीपक मडवी याची फलंदाजी जर मायनस केली तर खराब फलंदाजी. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे. फाईन लेगच्या वरून चेंडू जातोय सीमाशेबार चौकार. कुछ इसी तरीके से रन बनाने होंगे सुभाष. हालांकि स्कोर जो है काफी लक्ष्य जो है काफी बड़ा है और उसका पीछा करते वक्त यहाँ पर छक्के और चौके लगाने होंगे. इतना आसान नहीं है ये. पहले बल्लेबाजी करते वक्त 60 रन यहाँ पर लक्ष्य दिया है. या चौकाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झालेली आहे ती 28. 60 या लक्ष्याचा पाठला करणं अशाच फटक्यांची आवश्यकता असणार आहे. एकेरी दुहेरी धावांवर आता मात्र अवलंबून राहावे लागणार नाही. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे स्वयंभू पायगाव संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. यावेळी मात्र फुलटा चेंडू बिमार चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 30. यापुढील चेंडू फ्रीट असणार आहे. पाहूया फ्रीटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय फलंदाज चंदन. बिमार चेंडू हाताळला तो गोलंदाज सुनील पाटील याने. सुनील पुन्हा एकदा सामना करेला फलंदाज चंदन. यावेळी मात्र फाईन केलेला आहे. फाईन लेग रिजन मध्ये अडू शकणार आहे. चेंडू जातो सीमाशेबार चौकार. हालांकि फ्री हिट का यहाँ पर फायदा जरूर उठाया और यहाँ पर जो है अच्छा स्ट्रोक खेला गया. शॉर्ट पुल किया था. कोई खिलाड़ी वहां पर तैनात नहीं थे और इसी तरीके से रन अभी यहाँ पर आवश्यकता है. रनों की भरमार आवश्यकता है. स्ट्रोक विस्फोटक फलंदाजी करनी होगी दोनों बल्लेबाजों को. हालांकि स्कोर अब तक का हो चुका है 34 रन हो चुके हैं. सुभाष क्या कहेंगे अभी. निश्चित 8 चेंडू मध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे आणि पायगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर अशाच प्रकारचे फटक्यांची आवश्यकता असणार आहे. सुनील पाटील हा
तिसरं षटक हातवलंय. सामना करण्यासाठी सज्ज होतो पुन्हा एकदा चंदन. स्टेप आउट झाला होता. चेंडूला जमिनी लगत खेळलेला आहे. डीप मिड ऑफ रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या 2 धावेने धावसंख्या वाढते. स्वयंभू पायगाव संघासाठी 2 धावेने धावसंख्या वाढवून झालेली आहे ती 36 लॉस फॉर द 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय स्वयंभू पायगाव विरुद्ध बंदरामती कालेर या 2 संघामध्ये तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुनील यावेळी मात्र गुडघ्यावर बसून हा चेंडू खेळलेला आहे. लिडिंग एज चेंडू हवेमध्ये. चेंडूवाली नंदन पाटील अप्रतिम झेल, सुरेख झेल आणि तीन षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर स्वयंभू पायगाव संघाची अवस्था आपण बघतोय. 5 बाद 36 लॉस फॉर द 5 विकेट्स एंड ऑफ द थर्ड ओव्हर. So still lot of runs are required here, and 6 balls are remaining, and the score is still required. Runs are required. 24 runs are required. It is possible. In 6 ball, they need 4 boundaries, 6 boundaries in a row, and it is possible. It is not, word itself says that I am possible, but somebody has to hang around and play a good stroke for the team. नक्कीच 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. रोशन म्हात्रे ज्यांनी गोलंदाजी फलंदाजीमध्ये अतिशय उत्कृष्ट चमक दाखवली होती. गोलंदाजीमध्ये काय करतो पाहूया. यावेळी फुल करण्याचा प्रयत्न. फॉल मध्ये झेल पकडला जातोय. बॉलर बॅक ड्रॉ आपल्याला पाहायला मिळाला होता आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक मोरा गारत होतोय स्वयंभू पायगाव संघाचा. Beautiful catch has taken in his follow through, and we have seen that in a follow through to take such catches it's always difficult because you are in the action, you have to balance there, but here we have seen a quick catch in his palm hand. नक्कीच फॉलोअर मध्ये अशा प्रकारचे झेलला खूप अवघड असतात, मात्र हा शक्य करून दाखवलं तर रोशन मात्रे याने. यावेळी मात्र खोदून काढलेला फटका, लॉफ्टेड फटका आपण मध्ये लॉंग अँड रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एका हाताने केलं जात आहे क्षेत्ररक्षकाकडून. फक्त एका धावे समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या हलूच पुरुष लागते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 37. पूर्णपणे फाड जड झालेलं आहे पंधरावती कालेर या संघाचं. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स आज आपल्या होम ग्राउंडवर घरच्या प्रेक्षकांसमोर केलेल्या पंधरावती कालेर या संघाने. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी, त्यामध्ये गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण लाजवाब आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यावेळी फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडूवरील क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षक प्रेक्षक चेंडू सीमारेषेवर षटकार. पूर्णपणे दैनंदिन अवस्था आपण बघतोय स्वयंभू पायगाव संघाची. जवळजवळ पराभव निश्चित झालेले स्वयंभू पायगाव संघाचा आणि विजयाच्या उंबाट्यावर
पोहोचलेला आहे बंदरवती कालेराज संघ. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स आपण पाहतोय रोशन म्हात्रे याच्याकडून. रोशन पुन्हा एकदा आपल्या मुंडर कडून गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र एक धाव पूर्ण करतात, धावबाचा इशारा येतोय आणि वाईट स्वरूपाने एक धाव पूर्ण करतात. एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या 1 ने वाढून होते ती 44. मात्र पूर्णपणे पराभव अटल स्वयंभू पायगाव संघाचा. नवीन फलंदाज रोहन. पंचांचा वाईटचा इशारा येतोय, अवांतर वाईटच्या रूपाने. दिशा थोडीशी भरकटली आहे मागच्या चेंडूपासून रोशन याची. फुटवरचा चांगला वापर नंदन पाटील याच्याकडून इस्टेनच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन पुन्हा एकदा मुंडे कडून वळताना आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद होतोय स्वयंभू पायगाव या संघाचा. देवा 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 नक्कीच पराभव अटल स्वयंभू पायगाव संघाचा आणि विजयाचा सुगंध बंदरवती कालेर या संघासाठी. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स बंदरवती कालेर या संघाने केलेला आहे. वेलकम गावदेव पूर्ण संघाचे आगमन झाले. अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे बंदरवती कालेर या संघाने. अभिनंदन अभिनंदन बंदरवती कालेर अँड हार्ड लक स्वयंभू पायगाव. दीपक माळवी आपण पुढे यायचं आहे. आपल्याला कपिल भालेकर यांच्याकडून एका षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये आलेलं आहे. आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच निश्चितच ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याने अतिशय रोशन फलंदाजाने गोलंदाजी केलेली आहे. या सामन्यामध्ये लयबद्ध फलंदाजाने लयबद्ध गोलंदाजी आपण पाहिलेला आहे. तो बंदरवती कालेर संघाचा रोशन फलंदाज रोशन म्हात्रे इज द मॅन ऑफ द मॅच. सामनावीर रोशन आपण पुढे यायचं आहे. अभिनंदन नंदन पाटील, अभिनंदन रोशन म्हात्रे, अभिनंदन सुनील पाटील, दिलीप, राकेश, संदीप, अतुल, ऑल प्लेयर्स. हार्ड लक स्वयंभू पायगाव, हार्ड लक दीपक मडवी, जितू गावले अँड ऑल प्लेयर्स. तर चला आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत बंदरवती कालेर आणि म्हसोबा पिंपळास या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाणार आहे. सन्माननीय सतीश म्हात्रेजी या ठिकाणी यायचे आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. जय म्हसोबा पिंपळास आणि बंदरा मारुती कालेर कर्णधार आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचे. पिंपळास संघाचा कर्णधार आणि कालेर संघाचा कर्णधार. चला तर आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. सन्माननीय सतीश म्हात्रेजी आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घेणार आहोत. ते सुद्धा एक थाटामाटात स्पर्धा आयोजित करत असतात. तर चला आपण टॉस बॉक्स कडे मित्र हो. सन्माननीय सतीश म्हात्रेजी आपल्या सोबत आहेत. पिंपळास संघाचा संगणक सुद्धा माझ्या सोबत आहे. कालेर संघाचा संगणक आहे आणि सन्माननीय पाहुणे या ठिकाणी सतीश म्हात्रेजी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होत असताना मित्र आपण पाहतोय कॉल करणार आहे कालेर संघाचा कर्णधार आणि या ठिकाणी पाहूया काय घडतंय. नाणेफेकी जिंकलेली आहे कालेर या संघाने. सन्माननीय पाहुणे यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचे आहे आणि सन्माननीय सतीशजी आपण सुद्धा व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. तर या ठिकाणी बंदरा मारुती कालेर संघाचा कर्णधार आपण बसायचं आहे. आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. निश्चित स्वरूपात आपला काय निर्णय असा फलंदाजी. आणि यावेळी आपण बऱ्याचशा वेळी आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करत असता. यावेळी फलंदाज घेण्यामागचं कारण काय कळू शकेल? फलंदाजी घेण्यामागे कारण असं आहे की जेव्हा आपण पॉवर प्लेना खेळतो त्या चांगले खेळाडू आहेत त्याच्यामुळे आम्हाला दीपक मडवी आपण पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. दीपक मडवी फलंदाजी करणं. आणि समोरच्या संघाला तुम्ही कितपत आव्हान द्याल? 50+. निश्चित स्वरूपात तुम्ही दरवर्षी स्पर्धा आयोजित करता आणि त्यामध्ये तुम्ही आहात. आयोजन करत असताना खूप मोठी जबाबदारी असते आणि हे काही सोपं नाहीये. तर कसं वाटतं?
आयोजन हा प्रत्येक संघाला करावंच लागतं, परंतु ह्या काल्हेर या संघाने बंद्रा मारुती काल्हेरने यावर्षी एक वेगळं आयोजन केलेलं आहे. आणि याच्या अगोदर झालेलं का जयवंत पाटील चषक त्याच्यामध्ये ते सुंदर आयोजन केलेलं होता आणि तोच आयोजन इथं राखून ठेवलेलं आहे. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. तर या ठिकाणी आपल्या पिंपळा संघाचे संघनायक आहेत. यावेळी आपल्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करायची आहे आणि निश्चित स्वरूपात मला असं वाटतंय की नाणेफेकी जिंकल्यानंतर सुद्धा तू तेच केलास. तर समोरील संघ हा खूप मजबूत आहे. या संघामध्ये चांगल्या फलंदाजांचा भरणा आहे. नंदन आहे, रोशन आहे, सुनील आहे. यांच्यासोबत खेळत असताना कशा प्रकारची गोलंदाजी होईल आणि कितपत धावांवर तुम्ही त्यांना रोखाल? 40च्या आतच रोखण्याची प्रयत्न करू. असे कोणते विशेष चांगले गोलंदाज आहेत की हे चांगले कामगिरी करतील? आतिश, रमाकांत, रुपेश आणि स्वतः मी. निश्चित स्वरूपात प्रत्येकाचं स्वप्न असतं या मैदानावर खेळायचं आणि अतिशय चांगलं आयोजन आहे, अतिशय चांगलं या ठिकाणी खेळपट्टी आहे. काय म्हणशील याबद्दल? कालेर खूप छान बनवलंय. आता खेळण्यासाठी दिलं. थँक्यू. धन्यवाद. तर या ठिकाणी मित्र हो, बातमी अशी आहे की बंद्रा मारुती काल्हेर या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम या ठिकाणी फलंदाजी करण्याचं ठरवलेलं आहे आणि पिंपळास हा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणार आहे. तर मित्र हो, वळूया एक महत्वाच्या लढतीकडे आणि आता आपण जाऊया थेट समालोचन कक्षाकडे. तेथे आहेत योगेश. ओव्हर टू हिम. धन्यवाद संदीप बागुल सर. रोशन इज द मॅन ऑफ द मॅच. अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स रोशन म्हात्रे यांनी केलेला आहे आणि मंचावर विराजमान राजन पाटील सरांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते रोशन म्हात्रे ज्याने रोशन फलंदाजीने गोलंदाजी आज केलेले आहे. लई मध्ये आलेला आहे. गेल्या वर्षी अंतिम सामन्यामध्ये अनफिट झाल्यामुळे खेळला नव्हता आणि त्याचा फटका निश्चितपणे बसला होता पंधरामध्ये कालेर संघाला. मात्र यावर्षी निश्चितपणे विजेतेपदाला गवसणी घालण्याचा विचार मनोगत व्यक्त केलेल्या कर्णधारांनी रोशन म्हात्रे यांनी वेल प्लेड रोशन तुला आणि